नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं असं नेहमी म्हटलं जातं. आता हेच वाक्य सुप्रीम कोर्टाच्या बाबतीतही बोलण्याची वेळ आलेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या बाबतीतही देर है लेकिन अंधेर नहीं है अशी वेळ खरंच येईल का, असा प्रश्न उपस्थित करण्याची आत्ताची ही वेळ आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फुटली होती, म्हणजे मूळ शिवसेना फुटली होती, त्यावेळचा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही लागलेला नाही. आणि आता पुन्हा 6 खासदार फुटलेले आहेत. त्यांनी वेगळ्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि खरं तर हे कायद्याच्या दृष्टीने अत्यंत चुकीचं आहे. पण खरंच सुप्रीम कोर्ट त्यांना कायद्याचा बडगा दाखवणार आहे का? उद्धव ठाकरे कितीही कायद्याची भाषा करत असले, पक्षाला पुढं नेण्याचा प्रयत्न करत असले आणि या 6 खासदारांना त्यांनी व्हीप जारी केल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये कदाचित उद्धव ठाकरे लोकसभेच्या अध्यक्षांकडे एक पत्र देऊन या 6 खासदारांना पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत डिस्क्वालिफाईड करा, अपात्र करा अशी मागणी करू शकतात. पण लोकसभेचे अध्यक्ष हे एका पक्षाला वाहिलेले आहेत, ते त्या पक्षाच्या बाजूनच निर्णय घेईल हे जवळपास निश्चित आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्व आशा उरतात त्या सुप्रीम कोर्टावर. सुप्रीम कोर्टाने मागच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने भूमिका घेतलेली आहे ती पाहता तीच भूमिका या 6 खासदारांच्या बाबतीमध्ये सुद्धा घेतली जाईल असं लोकांना आता वाटायला लागलेलं आहे. आणि एका अर्थानं ज्या सुप्रीम कोर्टाला राज्यघटनेचं रक्षण करण्याचं, राज्यघटनेच्या संदर्भामधल्या जी काही प्रकरणं सुप्रीम कोर्टासमोर येतात त्याचा अन्वयार्थ लावायचा, त्याच्या अन्वयार्थ लावून योग्य ती भूमिका घ्यायची, याची जबाबदारी सोपवलेली आहे. तेच सुप्रीम कोर्ट आता आरोपांच्या पिंजऱ्यामध्ये अडकलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकांनी न्यायालयाचे दरवाजे खटखटावे की नाही असा प्रश्न पडतो आहे. खरं तर 2 गोष्टी याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहे. एक तर शिवसेनेचं जी मूळ प्रकरण आहे, 16 आमदारांचं जेव्हा व्हीप बजावल्यानंतर त्यांनी ज्यावेळी ते व्हीपचं उल्लंघन केलं होतं, त्यावेळी त्यावेळेच्या जे विधानसभेचे अध्यक्ष होते त्यांनी त्यांना अपात्र ठरवायला पाहिजे होतं, पण ते ठरवलेलं नाही. आणि त्या प्रकरणामध्ये शिवसेना ही कोर्टामध्ये गेलेली आहे, ते सुप्रीम कोर्टामध्ये लढत आहे आणि त्या प्रकरणाचाच निकाल लागलेला नाही. आणि दुसरा जो मुद्दा आहे तो आत्ताच्या 6 खासदारांचा. दरम्यानच्या काळामध्ये देशभरामध्ये पक्ष फोडाफोडीचं एक मोठं तंत्र भारतीय जनता पक्षाने अंगीकारलं आणि आता तृणमूल काँग्रेसलाही त्याचा फटका बसला आहे आणि तो भविष्यामध्ये इतर पक्षांनासुद्धा बसेल, यामध्ये तीळ मात्र शंका उरलेली नाही. आपल्याला चर्चा करायची आहे की सुप्रीम कोर्ट नेमकं करतं काय? कारण सुप्रीम कोर्टाने जर त्यांचा बडगा दाखवला तर पक्षांतरबंदी जो कायदा झालेला आहे तो टिकून राहणार आहे. आत्ताची परिस्थिती आहे की कागदावर हा कायदा प्रचंड मजबूत आहे, कोणताही पक्ष फुटू शकत नाही आणि तो फुटू नये म्हणून केलेला हा कायदा आहे. आणि असं असतानासुद्धा सर्रासपणे भारतीय जनता पक्ष वेगवेगळ्या पक्षांना फोडतो आहे आणि कुणीही निवडून आलं तरी भारतीय जनता पक्षाला काही फरक पडत नाही, अशी काहीशी परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे. एका बाजूला नरेंद्र मोदींनी देशभरातील लोकांना गॅसचा वापर कमी करा, पेट्रोलचा वापर कमी करा, घरामधील तेलाची काटकसर करा असं आवाहन केलेलं आहे. आणि त्याला प्रतिसाद न देता भाजपचेच लोक कशा पद्धतीने चार्टर्ड फ्लाईट घेऊन फिरत आहेत, साध्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये कोट्यवधी रुपयांची कशी उलाढाल होत आहे. आणि आत्ताच्या 6 खासदारांच्या फुटीमागे सुद्धा प्रचंड मोठा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे किंवा व्यवहार झालेला आहे असा सरळ आरोप होतो आहे. या 6 खासदारांसाठी 85 कोटींचं पॅकेज देण्यात आलं होतं. मग लोकांना तुम्ही तेल कमी करा असं सांगता आहात आणि आमदार खासदार फोडण्यासाठी तुम्ही सर्रास पैशाचा वापर करतायत, पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत. ही नरेंद्र मोदींची दुटप्पी भूमिका कशासाठी चाललेली आहे, हा अट्टास कशासाठी आहे, हा फार वेगळा विषय. त्याच्या संदर्भात आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलू. पण याच्यामध्ये एक फक्त सिंगल टॅगलाईन मी तुम्हाला सांगून ठेवतो की हे सगळं करण्याचं मुख्य कारण आहे की त्यांना काही हिंदुत्व वगैरे टिकवायचं नाही किंवा हिंदुत्वासाठी त्यांना हे करायचं नाही, तर फक्त गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांचे उद्योग देशभरामध्ये कशाच वाढतील आणि या उद्योगांना कशा पद्धतीने बळकटेल याच्यासाठी हा सगळा अट्टास आहे. त्याविषयी आपण सविस्तर विवेचन नंतर करणार आहोत. आता मुद्दा हा आहे की आत्ता जे 6 खासदार फुटलेले आहेत ते त्यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होतो. कारण सरळ आहे की पक्षांतरबंदी कायद्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की कोणत्याही पक्षातील लोकांना स्वतंत्रपणे गट स्थापन करण्याचा अधिकार नाही आणि जोपर्यंत तो मूळ पक्ष दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होत नाही तोपर्यंत इतरांना तो पक्षामधून बाहेर पडून दुसऱ्या पक्षामध्ये जायला सुद्धा कायद्याने बंदी आहे. असं असताना सुद्धा हे 6 खासदार फुटलेले आहेत
आणि कायद्याने जरी ते चुकीचं असलं तरी कायद्याने ही सगळी न्याय प्रक्रिया त्यांना न्याय कधी देईल आणि त्याचा निकाल कधी लागेल, हा एक सगळ्यात मोठा आत्ताचा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूने जो पैशाचा जो आरोप आपण म्हटलेला आहे त्याला तर खुद्द ओमराजे निंबाळकर यांनी दुजोरा दिलेला आहे. ते असं म्हटलेले आहे की माझ्या निष्ठा आहेत, पण निष्ठा फक्त निष्ठा असून चालत नाही, मतदारसंघातील काम करण्यासाठी पैसा लागतो आणि त्याच्यामुळं मी हा निर्णय घेतलेला आहे आणि मला नाईलाजानं हा निर्णय घ्यावा लागला आहे. याचा अर्थ या सगळ्या खासदारांना कुठंतरी विकास निधीच्या नावाखाली भरमसाठ पैसा पुरवला जाणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि उद्धव ठाकरे कशा पद्धतीने न्यायालयामध्ये जातात आणि लवकरात लवकर म्हणजे ॲडव्होकेट उल्हास बापट, डॉक्टर उल्हास बापट जे आहेत त्यांची मी प्रतिक्रिया ऐकली की त्यांचं असं म्हणणं आहे की कायद्यानुसार हे सगळं जे पक्षांतर होतं आहे किंवा त्यांचा जो निर्णय आहे तो बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाला आहे आणि त्यांनी तो जर वेळेत केला, किमान त्याच्यात मर्यादा जर घातली आणि काही कमी वेळेमध्ये जर निकाल दिला तर हे 6चे 6 खासदार अपात्र ठरू शकतात. आता प्रश्न असा आहे की हे 6 खासदार जर अपात्र ठरले तर मग हाच निर्णय तृणमूल काँग्रेसच्या खासदारांच्या बाबतीमध्ये सुद्धा लागू होईल आणि त्यामुळं येत्या आत्ताच्या सध्याच्या लोकसभेतील अनेक खासदार हे डिस्क्वालिफाईड होऊ शकतात. खरं तर हा फार मोठा धोका आहे. आपण भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं जरी आत्ताच्या घडीला विचार केला तर भारतीय जनता पक्षाला डिलिमिटेशनचं जे काही विधेयक आणायचं आहे त्या विधेयकासाठी त्यांना जी खासदारांची संख्या पाहिजे, गोळाबेरीज पाहिजे, त्याच्यामध्ये त्यांना आवश्यक मतदान पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांनी ही फोडाफोडी सुरू केलेली आहे आणि ही फोडाफोडी सुरू करताना भारतीय जनता पक्षाला जसं तृणमूल काँग्रेसला फोडायचं होतं, जसा त्यांनी तृणमूल काँग्रेसवर डाव टाकला तसंच तो एकनाथ शिंदेवरही टाकायचा होता आणि एकनाथ शिंदेंच्या मार्फत टाकायचा होता. पण एकनाथ शिंदेंनी थोडीशी घाई केली आणि त्यांनी अतिघाईने हा निर्णय घेऊन परस्पर हे 6 खासदार त्यांच्या बाजूने वळवलेले आहे, अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाची इकडे आड तिकडे विहीर झालेली आहे. मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं की लोकांना असं वाटत होतं की खासदारांची गरज असताना भाजप या पक्षाला उभाटाला फोडण्याला विरोध कसा करेल. पण त्याच्यामध्ये तांत्रिक गोष्ट अशी होती की ज्या पद्धतीने हे पक्षांतर झालेलं आहे ते कायद्याच्या पातळीवर टिकणारं नाही. त्यामुळं भारतीय जनता पक्ष थोडासा वेळ घेऊन हे पक्षांतर घडवून आणणार होता आणि एकनाथ शिंदेंनी मात्र स्वतःला त्याचं श्रेय मिळायला पाहिजे आणि भाजपला याच्यातून दूर ठेवायला पाहिजे होतं. म्हणून ते एक हाती त्यांनी हा सगळा निर्णय घेतला आणि हे सगळे खासदार भाजपकडे जायच्याऐवजी किंवा त्यांना दुसरा पर्याय ठेवायच्याऐवजी आपल्या बाजूने वळून त्यांनी भाजपसमोर आता एक मोठा पेच निर्माण केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टाने जर एक 6 खासदार डिस्क्वालिफाईड ठरवले तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाला काहीही फरक पडणार नाही. हे मी तुम्हाला गणित समजून सांगतो. कारण 6 खासदारांची संख्या कमी झाली तरीसुद्धा मतदानामध्ये त्यांनी मतदान केलं काय नाही केलं काय त्याचा काही फार फरक पडत नाही. त्यामुळे ही एक बाजू या 6 खासदारांसाठी अत्यंत धोक्याची घंटा ठरू शकते. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी व्हीप बजावून आता पुढची जर कायदेशीर प्रक्रिया राबवण्याला सुरुवात केली आणि सुप्रीम कोर्टामध्ये जर आर्ग्युमेंट केलं की या सगळ्या पद्धतीमध्ये मागच्या केसमध्ये जशी दिरंगाई झाली तशी या प्रकरणामध्ये होऊ नये, म्हणून याचा कालबद्धमध्ये किमान 3 ते 6 महिन्यामध्ये निकाल देणं अपेक्षित आहे, असं जर आर्ग्युमेंट केलं तर सुप्रीम कोर्ट आत्ता जे आरोपांच्या पिंजऱ्यात सापडलेलं आहे त्यांना या 6 खासदारांना निलंबित करता येऊ शकतं किंवा त्यांना अपात्र ठरवता येऊ शकतं आणि त्यांच्यावर कारवाईचा बडगा सुप्रीम कोर्ट उगारू शकतं. पण खरंच सुप्रीम कोर्ट हे करणार आहे का, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. सुप्रीम कोर्टाने जर हे 6 खासदार अपात्र ठरवले तर मात्र एकनाथ शिंदेंचीही पंचायती होईल आणि भाजपला त्याचा कुठलाही फरक पडणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण भारतीय जनता पक्षाला बेरीज करायची आहे. त्यामुळं 6 खासदार जर मूळ संख्येमधूनच वजा झाले तर त्यांचं मतदान हे मतदानाची संख्याच कमी होती आणि 6 जणांचं मतदान हे झालं काय नाही झालं काय असं सरळ साधा हिशोब भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं लागू शकतो. त्यामुळं उद्धव ठाकरेंनी आता भाजपशी जी जवळीक साधण्याचा काय डिप्लोमॅसी म्हणा त्याला प्रयत्न चालवलेला आहे. तर तो जर या प्रकरणामध्ये त्यांना कामी आला तर मात्र एकनाथ शिंदेंची पंचायत होऊ शकते. आता एकनाथ शिंदेंनी हा सगळा निर्णय भारतीय जनता पक्षावर सोपवलेला आहे. खरं म्हणजे ही फार मोठी शोकांतिका आहे की ज्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टावर आशा आहेत त्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्ष नेमकं काय ठरवतो, त्यांना डिस्क्वालिफाईड करायचं ठरवतो की त्यांना वाचवतो, असा मुद्दा चर्चेला जाणं ही सुप्रीम कोर्टासाठी काही फार चांगली गोष्ट नाही. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मतदारांना कितीही दोष दिला, लोकांना कितीही दोष दिला तरीसुद्धा ज्या यंत्रणा राज्यघटनेच्या रक्षणासाठी नेमलेल्या आहे, राज्यघटनेच्या चौकटीमध्ये काम चालावं म्हणून नेमलेलं आहे,
त्यातली सर्वोच्च जी संस्था आहे ती आहे सुप्रीम कोर्ट. त्यामुळे सुप्रीम कोर्टात जर आरोपांच्या पिंजऱ्यात सापडलेला असेल तर लोकांनी न्याय कुठं मागायचा असा प्रश्न पडलेला आहे. दोन्ही शिवसेनेचे मेळावे होतील, आरोप प्रत्यारोप होतील, परंतु कायद्याचं काय आणि कायद्याचं राज्य आपल्याकडं आहे का हे या 6 खासदारांच्या प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. नेमकं पुढं काय होणार आहे? उद्धव ठाकरे कायदेशीर बाजूने सभापतींकडे अर्ज दिल्यानंतर ते अपात्र तर होणारच नाही. मग अपात्र न झाल्यानंतर सुप्रीम कोर्टात ही केस गेल्यानंतर सुप्रीम कोर्ट किती जलद गतीने मागच्यासारखं किंवा काही नवीन पायंडा पडून राजकीय पक्षांना काही धक्का देते का याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. या सगळ्या घटना घडामोडींवर न्यूज यात्रा सतत लक्ष ठेवणार आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.